किनवट टुडे न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत। आपण पाहत आहात किनवट टुडे न्यूज। ठळक बातमी। अनुष्का पाटोळे हत्या प्रकरणाने लातूर पेटले। लोकस्वराज्य आंदोलनाचा मशाल मोर्चा। जिल्हाधिकारी कार्यालयाचा दरवाजा तोडून आंदोलक आत। लातूर। दलित चिमुकली कुमारी अनुष्का पाटोळे हिच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ आणि मारेकऱ्यांना तात्काळ फाशीची शिक्षा मिळावी या मागणीसाठी लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र संघटनेच्या वतीने काढण्यात आलेल्या नांदेड ते लातूर महापदयात्रेचा आज 25 जानेवारी 2026 रोजी मशाल महामोर्चाने समारोप झाला। यावेळी लातूरमध्ये आंदोलकांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळाले। जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक। नांदेडहून निघालेली ही महापदयात्रा आज लातूर शहरात दाखल झाली। मशाल मोर्चाच्या स्वरूपात आंदोलक नवीन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले। पोलिसांनी मुख्य प्रवेशद्वारावर म्हणजे मेन गेटवर मोर्चा अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र संतप्त आंदोलकांनी पोलिसांची तटबंदी झुगारून मुख्य गेटचा दरवाजा तोडून थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात प्रवेश केला। जिल्हाधिकाऱ्यांना सह आरोपी करण्याची मागणी। आंदोलक यावेळी प्रचंड आक्रमक झाले होते। त्यांनी जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर घुगे यांना या प्रकरणात सह आरोपी करून दोषींवर फाशीच्या शिक्षेची कारवाई करावी अशी मागणी केली आहे। आंदोलकांच्या या विध्वंसक पावित्र्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। पोलीस प्रशासनाची धावपळ। मोर्चातील कार्यकर्त्यांचा रौद्र अवतार पाहून पोलीस प्रशासनाची मोठी धावपळ उडाली। लोकस्वराज्य आंदोलन महाराष्ट्र संघटनेच्या या आंदोलनाने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले असून शासनावर दबाव निर्माण करण्यात संघटना यशस्वी झाल्याची चर्चा परिसरात आहे। किनवट टुडे न्यूज, किनवट, नांदेड। आम्ही देशमुख असेल, देशमुखशाही असेल, या शिवेंद्र राजे फसले असतील, देवेंद्र फडणवीस असेल, तर पाटोळेला जर न्याय येणाऱ्या काळात जर या भाजप सरकारनं आणि गृहमंत्री म्हणून तुमची भूमिका आहे, तुम्ही जर या ठिकाणी न्याय देत असेल तर मंत्रालय असू द्या, महाराष्ट्रामध्ये असू द्या, लातूरमध्ये असू द्या, मराठवाड्यामध्ये एकही मंत्र्याची गाडी लोकस्वराज्य आंदोलनाचा कार्यकर्ता ठेवणार नाही। या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो। अनुष्का किरण पाटोळेला जर न्याय नाही मिळाला तर येणाऱ्या काळात याचे परिणाम गृहमंत्री असू द्या, मुख्यमंत्री असू द्या, याला निश्चित भोगावे लागतील। या ठिकाणी बोलून मी या ठिकाणी माझं भाषण संपवतो। जय हिंद, जय भारत। परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा KTN महाराष्ट्र न्यूज। चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा व पुढील ग्रुपवर शेअर करा।